हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण सगळे मस्त मजेत आहो. चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात इव्हिनिंगपासून होत आहे. मी माझ्या आत्याकडे एका रात्रीसाठी राहायला आली होती, म्हणजेच माधुरी पौर्णिमाकडे, जे की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये त्यांना बघितलंच असाल. तर आम्ही इथे आलो होतो एक दिवस स्टे करायसाठी. आत्याचं असं मत होतं की माधुपूर्ण नेहमी तुला भेटायला येते, पण तू काही आमच्याकडे येत नाही, तर आता यावेळेस तू ये. आणि यावेळेस मी थोडं जास्त दिवसांसाठी इथे स्टे पण करणार होती नागपूरला, म्हणून एक दिवस मी आत्यासाठी सुद्धा काढला आणि आम्ही आत्याकडे खूप मजा मस्ती केली. तसं तर आम्ही दुपारी आलो होतो. आता आल्यानंतर आम्ही थोड्या वेळ मस्त गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर आत्याने छान असा चहा बनवला होता. मग आत्यांचं मत होतं की खाली बसण्यापेक्षा आपण टेरिसवर बसूया, आणि टेरिसवर आम्हाला थोडेफार रील्स पण शूट करून घ्यायचे होते. सो आम्ही सगळेना इथे टेरिसवर बसून मस्त असा चहा एन्जॉय करतोय. इथे चहा एन्जॉय करता करता मुलांची खूप मजा मस्ती सुरू होती. म्हणजे इकडे जायचं तिकडे जायचं, आणि कुठेतरी मला भीती असते की आपण टेरिसवर आहोत तर काही पडायला नको, काही लागायला नको असं वगैरे. सो तरीसुद्धा आम्ही तिथे भरपूर वेळ टाईम स्पेंड केला, खूप साऱ्या गोष्टी केल्या, गप्पा मारल्या. आमच्या बोलणं म्हणजे मुलींचं बोलणं कधीच संपत नाही, तसं काहीच आमचं तिथे झालं होतं. भरपूर सारे छान छान रील्स शूट केली. तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन नक्की चेक करा, तुम्हालासुद्धा खूप मजा येईल ती रील्स बघून. त्यानंतर इव्हिनिंगला प्रीतमलासुद्धा आज इथे जेवणाचं इन्व्हिटेशन होतं. सो प्रीतम इथे आला होता. आता बाबांची गाडी दिसल्यानंतर अव्यूचे रिॲक्शन्स बघा. त्याला असं झालं होतं मी कसं पळत सुटू आणि बाबांकडे जाऊ, आणि त्यासाठीच त्याचं इतकी धावपळ सुरू होती. मग थोड्या वेळ बाबांजवळ गेला आणि बाबांबरोबर भेटून त्यालासुद्धा खूप छान वाटलं. प्रीतम जरी मला म्हणतो मनापासून, तो कधीच म्हणत नाही की माहेरी जा, आत्याकडे जा, मावशीकडे जा. तो म्हणतो ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर जाऊन ये. कारण मला माहिती आहे त्याला वाटत जरी असेल आम्ही सोबत असताना की अरे मला थोडी शांती द्या, पण आम्ही घरात नसलो ना तर त्याची खूप चिडचिड होते. घरात आम्ही नसलो तर तो लिटरली मॉर्निंग फक्त नाश्त्याला, दुपारी जेवणाला आणि रात्री जेवणाला एवढंच फक्त खाली उतरतो, अदरवाईज तो खाली उतरतच नाही. चला असो. त्यानंतर आम्ही इथे जेवण वगैरे सगळ्यांनी केलं. प्रीतम पण जेवण वगैरे करून घरी परतला होता. आता अव्यूचा ना बाहेर फिरायचं चाललं होतं. त्याचं रिझन असं होतं की अभिनवला बाहेर सायकल चालवायची होती. तो सायकल चालवायला निघाला तर अव्यूला पण बाहेर निघायचं होतं. सो त्याला मामाजी बरोबर, म्हणजे माझे मामाजी आणि त्याचे नानाजी, त्याच्याबरोबर छान असं बाहेर फिरत होता. त्याच्या पायाला ना थोडंसं गोटे वगैरे लागत होते. सो त्यासाठी मी त्याला शूज घालून दिली आणि भरपूर वेळ तो माझ्या आत्याने मामाजीबरोबर रमला होता. खूप वेळ त्यांनी मस्ती केली तिथे बाहेर आणि खूप एन्जॉय केलं त्यांच्याबरोबर. त्यानंतर त्या दिवशी आम्ही तिथे राहिलो. दुसऱ्या दिवशी थोडंफार छान असं जेवण वगैरे केलं, आंघोळ वगैरे केली, आणि त्यानंतर आम्ही सगळेच माझ्या दुसऱ्या आत्या बहिणीकडे आलो होतो, म्हणजे उर्वशीकडे आलो होतो, ज्यांची इथे बेकरी आहे, डेअरी पण आहे. आणि मी, कामिनी, माधू, पुन्नू असं सगळे मिळून ना त्यांच्याकडे आले होतो. तिथे आम्ही छान आईस्क्रीम एन्जॉय केली. तिथे आणखी एक गुड न्यूज माहिती झाली, जी की मी तुम्हाला लवकरच काही व्हिडिओज नंतर शेअर करणार आहे. सो इथे येऊन मस्त खूप सारे व्हरायटीजचे आईस्क्रीम वगैरे होते. अव्यूचं तर असं झालं होतं मी कोणतं खाऊ आहे आणि कोणतं नाही. तसं तर आम्ही त्याला पूर्ण आईस्क्रीम कधीच दिलं नव्हतं, पण आज त्याला थोडंफार आईस्क्रीम दिलं. छान तिथे थोडा टाईम स्पेंड केला सगळ्यांबरोबर. त्यानंतर मी मम्मीकडे आली, कारण एक दिवस आत्याकडे राहिली. येता येता एका आत्या बहिणीला भेटली आणि त्यानंतर मम्मीकडे आली. आणि आज इव्हिनिंगला ना आम्हाला, तुम्ही माझे काही जुने व्हिडिओज बघितले असेल तर तुम्हाला निधी माहिती असेल, तिच्या पॅरेंट्सने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. विष्णूजी का ढाबा म्हणून एक रेस्टॉरंट आहे, जे की आहे बजाजनगरला, नागपूरला. इतकं अप्रतिम जेवण आहे ना तिथलं, जे की तुम्हाला पुढे दिसणार आहे, पण तुम्हाला थोडंसं टूर करून देते, त्याचं बाहेरचं टूर देऊन देते. सो तिथलं एंट्रन्स आहे, एंट्रन्समध्येच बिलिंग सेक्शन आहे. छान अशा मूर्त्या बनल्या आहेत. थोडं आतमध्ये गेलं की असा काहीसा प्रॉपर तिथला व्ह्यू आहे. व्ह्यूपेक्षा तिथलं जेवण, तिथल्या ऑथेंटिक गोष्टी, आणि म्हणजे इतके पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तिथे. प्रॉपर प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे. तुम्ही जर प्युअर व्हेजिटेरियन असाल किंवा व्हेजिटेरियन असाल तर इथे येऊन नक्की एकदा तरी व्हिजिट करा. म्हणजे हे माझं पर्सनल सजेशन आहे, आणि यासाठी मी निधीला अँड तिच्या पूर्ण फॅमिलीला खूप मनापासून थँक्यू बोलते. त्याचं 2 रिझन्स आहे. एक तर त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि इतकं डिलिशियस फूड आम्ही इथे एन्जॉय केलं, आणि दुसरं म्हणजे मम्मी पप्पाबरोबर मला खूप दिवसाची इच्छा होती की त्यांच्याबरोबर मला हॉटेलमध्ये जाऊन छान जेवण करायचं आहे. तेही मला इथे पूर्ण करता आलं. आमचं खूपदा प्लॅन बनते, पण पप्पांचं दुकान असतं आणि ते घरी येतपर्यंत रात्री 10 वाजतात. ते बोलतात मी 6-7ला येईल, पण ते येतपर्यंत 9-10
होऊन जातात आणि मला माझ्या सासरी 10-10:30च्या ड्युरेशनमध्ये रिटर्न जावं लागतं. सो आमचं ते म्हणजे प्रॉपर मॅनेजच होत नव्हतं टायमिंग कधी. आणि काकूंनी आज आम्हाला इथे नेलं ना, तर ती माझी इच्छा पूर्ण झाली. सो चला असो. त्यानंतर आम्ही तिथे छान एक्सप्लोअर केलं. अव्यूला पण तिथे छोटंसं गार्डन होतं, तिथे घेऊन गेलो होतो. तिथेच गार्डनमध्ये फिरवता त्याला छान असे धिरडे भरवले. तिथे ना रिफ्रेशमेंटसाठी म्हणजे स्टार्टरला भेळ, जलजिरा, धिरडे अशा भरपूर साऱ्या व्हेरायटीजचे खाणं होतं. ते सगळं आम्ही छान खानपान केलं. आणि त्यानंतर इथे ना ऑथेंटिक गोष्टी मिळत होते, विकत तुम्ही घेऊ शकता. आपलं जे तांबा पितळ तर नाही, आय थिंक पितळाचे भांडे इथे मिळत होते, तुम्ही विकत ते घेऊ शकता. खूप छान होते. मला न घेण्याच्या मागचे 2 रिझन होतं. एकतर यावेळेस आम्ही कारनी नव्हतं आलं, आम्हाला ट्रेननी जायचं होतं. सो जास्ती लगेज आम्ही कॅरी करू शकत नव्हतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आता घरी जायला अजून खूप वेळ होता आणि मला असं वाटलं की एवढं सगळं माझ्याकडनं मॅनेज होणार नाही, सामान वगैरे कॅरी करणं. पण गोष्टी अप्रतिम होत्या, थोडीशी कॉस्टली पण होते, पण ते प्युअर गोष्टी होत्या, म्हणजे खूपच मस्त होत्या. आणि यातली एक गोष्ट आणखी सांगते तुम्हाला. हा ज्यांचा हा ढाबा आहे ना, विष्णूजी, यांच्याशी प्रीतम पर्सनली पण भेटला आहे. तो एकदा थिएटरमध्ये गेला होता आणि जेव्हा तो रिटर्न येत होता ना, तेव्हा त्याच्या फ्रेंडनी त्या विष्णूजींना ओळखलं आणि प्रीतमबरोबर त्यांचा एक छान फोटो पण काढून दिला होता. सो ते पण एक आठवण होती आमची तिथली. सो चला आता तिथे छान एक्सप्लोअर केलं. आणि त्यानंतर मी अव्यू पहिले तर झोपला होता, त्यानंतर तो उठला, त्याला छान असं जेवण भरवलं. त्याला गुलाबजाम दिसलं ना की त्याला काहीच नको असतं, फक्त गुलाबजाम मागतो, म्हणून त्याला एक गुलाबजाम आधी दिला. त्यानंतर थोडंफार जेवण पण छान भरवलं. आम्ही सगळ्यांनी मन भरून जेवण केलं. आमचं पोट भरलं, पण खरंच सांगते मन नाही भरलं. इतकं डिलिशियस फूड होतं. मी तुम्हाला टूर पण देते तिथलं छान. सगळ्यात पहिले म्हणजे हे पिठलं भाकरी. हे पिठलं नव्हतं, हे प्रॉपर गाढा जो बेसन असतो ना ते होतं. याला काहीतरी म्हणतात, मला नाव आठवत नाही त्याचं. झुणका भाकर, येस, झुणका भाकर होतं. ते आम्ही एन्जॉय केलं. त्यानंतर इथे महाराष्ट्रीयन जेवण होतं, पंजाबी जेवण होतं, आणखी एक कोणतं तरी होतं. 3-4 प्रकारचे वेगळे छान जेवण होते. तुम्हाला जे हवं तुम्ही ते खाऊ शकता. याची कॉस्ट पर हेड काहीतरी 550 रुपीज होतं. आणि बघा, तो तंदुरी रोटी, सिम्पल रोटी, नान रोटी, एव्हरीथिंग इज अवेलेबल हिअर. खूप टेस्टी आणि डिलिशियस, आणि त्याचबरोबर सर्विस सगळंच खूप छान होतं. मला खरंच माहिती नव्हतं की नागपूरमध्ये सुद्धा एवढे छान रेस्टॉरंट्स आहे. आणि मम्मी पप्पांबरोबर मी स्वतःच पहिल्यांदा आली होती रेस्टॉरंटमध्ये. तुम्हीसुद्धा इथे नक्की एकदा तरी व्हिजिट करा. खाण्यापिण्याच्या भरपूर गोष्टी आहे इथे. तुम्ही ॲनिव्हर्सरी, बर्थडे किंवा कोणाचं आणखी पण काही सेलिब्रेशन्स असेल ते करायलासुद्धा तुम्ही येऊ शकता. इथे भरपूर लोक किट्टी पार्टी एन्जॉय करायलासुद्धा आले होते. चला, एक सेक्शन आहे जिथे पुरणपोळी मिळते. ही फक्त वेगळं आपल्याला विकत घ्यावं लागते, विच इज अराउंड 80 रुपीज पर पुरणपोळी, बट दॅट इज वर्थ इट. इतकं यम्मी होती ती पुरणपोळी. त्यानंतर भरपूर टाईपच्या इथे चटण्या होत्या, त्याचबरोबर सॉसेस होतं, लोणचं होतं, खूप छान होतं. सगळंच वर्थ इट होतं 550 पर हेडच्या हिशोबाने. ट्रस्ट मी, तुम्ही एकदा तरी नक्की या. तुम्ही मला थँक्यू म्हणाल कमेंटमध्ये येऊन. चला, आमचं सगळ्यांचं भरपेट जेवण झालं होतं. त्यानंतर थोडंफार आम्ही पार्सल पण घेतलं होतं निधीसाठी, कारण उद्या निधी पण येणार होती, तिचा बर्थडे आहे. त्यानंतर इथे थोडंफार आम्ही फोटोशूट केलं. अव्यू थोडा घाबरत होता, पण त्यानंतर त्यांनीसुद्धा एन्जॉय केलं. खूप छान वाटलं इथे येऊन. भरपूर लोक होते, भरपूर फॅमिलीज इथे आले होते. आणि फॅमिलीज आल्यामुळे ना एक इन्व्हायरमेंट खूप पॉझिटिव्ह होतो आणि म्हणजे खूप छान वाटत होतं, खूपच छान वाटत होतं. अव्यूला इथे नको होतं बसायला, कारण तो खूप घाबरत होता. पण तरीसुद्धा आम्ही प्रयत्न केला, पण तो काही बसला नाही. म्हणजे बसून तो लगेच खाली उतरून गेला होता. बट इट्स ओके, छोटे एक्सपिरियन्स मुलांना खूप काही शिकवून जातात. आणि तो नको म्हणत होता, मग थोड्या वेळापासून आम्ही लगेच त्याला खाली उतरवलं. त्यानेसुद्धा मस्त एन्जॉय केलं, खूप गोलगोल फिरला तो तिथे. आणि असं मोकळी जागा मिळाली की अव्यूचं काही बघावंच लागत नाही. म्हणजे त्याला मोकळी जागा मिळाली ना, त्याचं असं होतं कुठे पळत सुटू आणि कुठे नाही. इतकं त्याने तिथे एन्जॉय केलं. आणि हा एक्सपिरियन्स खूप स्पेशल आणि खूप छान होता. सो चेतना आंटीला परत एकदा खूप मनापासून थँक्यू सो मच. जेव्हा आम्ही रिटर्न निघत होतो ना, तर उजव्या साईडला एक स्टॉल होतं जिथे छान अशा बांगड्या वगैरे होत्या. मला एक बांगडी म्हणजे एक सेट खूप आवडला होता, पण त्याची कॉस्ट खूप जास्ती मला वाटली ॲज पर क्वालिटी. सो मी ते नाही घेतलं. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मस्त आराम
मुक्काम केला. खूप मस्त होतं एक्सपिरियन्स तो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला सिया ॲक्च्युली कालच आली होती घरी, पण मला खरंच तिच्याबरोबर काल टाईमच नाही मिळाला स्पेंड करायला. पण रात्रभर आम्ही भरपूर टाईम छान स्पेंड केला. मावशी सकाळी सकाळी मला इथे भेटायला आली होती, कारण मला तिच्याकडे जाणं काही शक्य नव्हतं त्यामुळे. त्यानंतर आम्ही छान तिच्याशी भेटलो, भरपूर वेळ टाईम स्पेंड केला. आज अव्यूनी मम्मा समजून मावशीचा खूप लाड केला झोपीतच. आणि त्यानंतर दुपारच्या वेळेस प्रीतम आला होता घरी, तर तो मला घेऊन गेला त्याच्या मावशीकडे आज. आणि त्याच्या मावशीकडे ना मावशी आणि काकाजींकडे, जे की आता माझी पण मावशी आणि काकाजी आहेत, त्यांच्याकडे टर्टल आहे, जे की तुम्ही बघू शकता. खूप स्वीट आहे, त्याची मान वगैरे आत जाते. अव्यू इथे खूप एन्जॉय करत होता ते बघून, आणि मस्त वाटलं आम्हाला इथे येऊन त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करून वगैरे. यांच्याकडे लव बर्ड्स पण आहेत, जे की खूप स्वीट आहे. टर्टल आहे, त्याचबरोबर फिश पॉट आहे, ज्यामध्ये छान छान फिशेस पण आहे. आणि त्याचबरोबर यांच्याकडे आणखी एक टर्टल होता, म्हणजे 2 टर्टल्स होते. सो एक टर्टल जो आहे ना तो गेला, पण एक आहे जो की खरंच खूप स्वीट होता. आणि त्याचबरोबर यांचं नवीन घर बनणार आहे, सो तिथे पण आम्ही लवकरच येऊ, म्हणजे वास्तुपूजनला. तर मी तुम्हालासुद्धा दाखवेल तेव्हा. आणि त्यांच्याकडे म्हणजे दादा मला बोलत होता की ते कुत्रा वगैरे आणायचा पण विचार करताय. सो लेट्स सी, आणल्यावर तुमच्याशी शेअर करेल. त्यानंतर तिथून दुपारी घरी आल्यानंतर मी माझ्या मामाकडे गेली, कारण त्यांच्याकडे आज जेवणाचं इन्व्हिटेशन होतं मला आणि माझ्या फॅमिलीला आणि प्रीतमला. पण प्रीतम खूप मॉर्निंगपासून घरातून बाहेर होता, त्यामुळे तो लवकर घरी गेला. सो मी आणि माझ्या माहेरचे आम्ही सगळे इथे जेवायला आलो होतो. इथे पण आम्ही खूप धिंगाणा घातला, खूप मजा मस्ती केली. लवकरच माझ्या एका मावशीच्या मुलाचं लग्न आहे, ते सुद्धा तुमच्याशी नक्की शेअर करेल, यावेळेस नाही नेक्स्ट टाईम. आणि इथे सगळ्यांनी ना अव्यूसाठी छान छान गाठी आणले होते, तेच इथे छोटंसं रिच्युअल सुरू होतं. चला तर माझा आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय.